भावना. भावना, स्वाती तुमची मैत्रीण होती ना? हो. ती तुम्हाला काही म्हणाली होती? म्हणजे कोण तिला त्रास देते, काही प्रॉब्लेम वगैरे? नाही. मग तिचं कुणाशी भांडण वगैरे होतं का? नाही, असं काहीच नव्हतं. मग ती स्वभावाने इमोशनल होती का? म्हणजे एखाद्या छोट्याशा कारणामुळे आत्महत्या करेल वगैरे? नाही, असं काहीच. स्वानंदीचा फोन लागत नाही, अशा कशा निघून गेल्या त्या? मणी, कशाला चिडतोस तू? अहो तसं नाही साहेब, तू काहीतरी महत्वाचं काम असेल तिचं. तिला असं फोन करून तडकाफडकी बोलवून घेऊ नकोस. मला तर वाटतं की ती हॉस्टेलमध्येच गेली असणार आहे. वॉर्डन मॅडमचा फोन आला असेल. एक तर वॉर्डन मॅडम स्वानंदीला मुलगी मानतात आणि स्वानंदी त्यांना आई मानते. हे बघ, तुला सांगतो, जेव्हा केव्हा त्यांचा फोन येतो ना, ती हातातली सगळी कामं सोडून तिथे निघून जाते. नाहीतर काय, रोजच झालंय हे, नवीन नाहीये काही आम्हाला. तिच्या मनात आलं की निघते ती. त्यासाठी घरातल्या कोणाची परवानगी घ्यायची, नवऱ्याची परवानगी घ्यायची काही नाही. कुठे जाते आपल्याला सांगायची, नवऱ्याची परवानगी घ्यायची, ह्या सगळ्यात कमीपणा वाटत असणार ना तिला. फोन आला की निघते लगेच. हे बघा शालिनी, तिच्या वाचून आपलं काही काम अडत नाहीये ना. ती वेळच्या वेळेला मला औषधं देते ना, मग तर झालं. आणि आता तिने आणि तिच्या नवऱ्याने आपल्याला सांगून जायचं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही कशाला मध्ये पडताय? चला, हे बघा, खूप कामं पडलीत मला, आता ऑफिसला जायला हवं. एक मिनिट साहेब, तुम्ही आराम करा. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना तुम्हाला? डॅड, मणी करेक्ट बोलतोय. तुम्ही कुठेही जायचं नाहीये, आराम करा फक्त. आणि काम काय, आजचं उद्या होईल. तुम्ही आराम करा बरं, कुठेही जायचं नाही तुम्ही. मला काहीही झालेलं नाहीये. ते काय फक्त आपलं बीपी शूट झालं होतं एवढंच. आता मी बरा आहे, मला जायलाच हवं. हे बघ. अहो साहेब ऐका. अरे नाही साहेब संचिता, पाणी पाणी पाणी. साहेब काय झालं तुम्हाला? डॅड, 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 डॅड. मणी, काय झालं होतं साहेब? अशी कशी चक्कर आली तुम्हाला अचानक? डॅड, आम्ही सांगत होतो ना तुम्हाला, कुठेही जाऊ नका. साहेब बरं वाटतंय? चक्कर कशी आली तुम्हाला अचानक? डॅड, मी म्हणत होते ना, नका जाऊ, आराम करा. तुम्ही का ऐकत नाही आमचं? हा म्हणजे काय झालं नेमकं? बरं, अचानक अनकॉन्शियस झाला तुम्ही? मला कळलंच नाही काय झालं ते. मी असा उठलो आणि तोलच गेला, म्हणजे गरगरला आणि डोळ्यासमोर